नमस्कार, मी पल्लवीज किचन 94 मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पनीर बिर्याणी। तर तुम्ही बघू शकता इथे किती मस्त कलर आलेला आहे बिर्याणीला। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 पाव पनीर घेतलेला आहे, याची क्यूब करून मी आता तेलामध्ये फ्राय करून घेत आहे। तर गॅसची फ्लेम मीडियम टू लो फ्लेम ठेवायची, जास्त मोठी ठेवायची नाही, नाहीतर मग ते पनीर आहे ते करपून जाते। त्यामुळे कमी फ्लेमवर फ्राय करून घ्यायचं। बघा एका साइडने फ्राय झालेले आहे, आता आपण दुसऱ्या साइडने फ्राय करून घेऊया। तर यांना चम्मचनी पलटवून घ्यायचं दुसऱ्या साइडला। आणि हे बघा आता दुसऱ्या साइडने पण फ्राय करून झालेले आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मी फक्त गोल्डन ब्राउन होतपर्यंत फ्राय करून घेतलेले आहे। आता आपण यांना काढून घेऊया एका वाट्यामध्ये। तर अशाच पद्धतीने फ्राय करायचं, जास्त तेलामध्ये होऊ द्यायचं नाही, नाहीतर मग ते करपून जातात आणि काळपट पडतात। तर बघा आता हे फ्राय करून झालेले आहे, आता आपण काढून घेतलेले आहे पूर्ण। इथे मी आता मीडियम आकाराचे 3 कांदे मी कापून घेतलेले होते लांब पात्याचे, तुम्ही बघू शकता। तर हे मी आता फ्राय करून घेत आहे। गॅस मीडियम टू लो फ्लेमवर गॅस ठेवायची, मोठी गॅस ठेवायची नाही, नाहीतर ते जळून जाते। त्यामुळे तर हे कांदे फ्राय होतपर्यंत मी इथे दुसऱ्या साइडने गॅसवर पाणी ठेवलेलं आहे गरम करायला। इथे आपण तांदूळ बॉईल करून घेऊ। तर इथे मी एक कलमी वापरलेली आहे, एक मोठी विलायची वापरलेली आहे, 3 ते 4 काळी मिरची आणि 2 ते 3 लवंग वापरलेले आहे आणि 2 तेजपान वापरलेले आहे, त्याचे थोडे बाईट केलेले। आणि इथे मी अर्धा निंबू वापरलेला आहे, त्याच्या थोडंसं पाणी टाकून काढून निंबू टाकून घेतलेला आहे। तर आता हे बघा इथे कांदा फ्राय झालेला आहे, तुम्ही बघू शकता खूप काळपट पण झालेला नाही आहे। असा कलर येतपर्यंत फ्राय करून घ्यायचा। मी हा पूर्ण कांदा मीडियम टू लो फ्लेमवर फ्राय करून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता आता हा कांदा फ्राय करून झालेला आहे, मी याला काढून घेतलेला आहे। तर इथे आता पाण्याला उकळी आलेली आहे। आता इथे आपण बासमती तांदूळ टाकून घेऊया पाण्यामध्ये। तर ह्या तांदळाला मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं होतं। तांदळामधला जो पण धूळ राहतो तो निघून गेला पाहिजे, त्यामुळे मी 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आणि आता याला चम्मचने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये आणि एक उकळी येतपर्यंत राहू द्यायचं। तर मी इथे ह्या वाटीच्या मापाने 2 वाटी मी तांदूळ घेतलेले होते, हे बासमती तांदूळ। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता। तर आता बघा ह्या तांदळाला 70 to 80% शिजू द्यायचं, पूर्णपणे शिजू द्यायचं नाही। तर तुम्ही इथे बघू शकता पूर्णपणे शिजलेला नाही आहे, अशा पद्धतीने शिजवून घ्यायचा। आणि आता आपण याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। तर इथे मी जाडी घेतलेली आहे, माझ्याकडे ही चाळणी होती मोठी जाडीची, ह्या भांड्यामध्ये मी आता पाणी एक भांडं ठेवलेलं आहे खाली आणि त्याच्यावरती जाळी ठेवलेली आहे। आणि आता मी हे भात पूर्ण तांदूळ काढून घेत आहे। तर आता त्याच तेलामध्ये मी जिऱ्याचा तडका देऊन राहिलेली आहे। याच्यामध्ये मी साधा जिरा आणि शहा जिरा हे दोन्ही जिरे वापरत आहे। तर हा जिरा पूर्ण तडकल्यानंतर इथे मी आता कांदा टाकून घेत आहे। मी मीडियम आकाराचे 2 कांदे कापलेले होते। हे कांदे आता आपण तेलामध्ये टाकून घेऊया आणि 1 मिनिट तेलामध्ये परतून घेऊया। तर मी इथे जो मी पनीर तळण्यासाठी तेल घेतलेला होता तोच तेल मी आता वापरलेला आहे। याच्यामध्ये मी वरून तेल अजिबात टाकलेलं नाही आहे, ही बिर्याणी एवढ्या तेलामध्ये होऊन जाईल। तर आता इथे मी 1.5 चम्मच अद्रक लसणची पेस्ट टाकलेली आहे, हिला पण तेलामध्ये छान मिक्स करायची आणि तेलामध्ये थोडा वेळ परतू द्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं चम्मचनी। तर आता इथे मी गरम मसाला टाकलेला आहे 1 चम्मच आणि 2 चम्मच मी धने जिरे पावडर टाकलेला आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर इथे मी 2 चम्मच धने जिरे पावडर टाकलेला आहे, अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि 2 चम्मच मी लाल तिखट टाकलेला आहे। तुम्ही हवं तर हिरवी मिरची वगैरे वापरू शकता, मी वापरलेली नाही आहे इथे। आणि मीठ टाकलेलं आहे मी 1.25 चम्मच, 1 चम्मच आणि थोडंसं जास्त टाकलेलं आहे।
तर ह्या सगळ्या जिन्नसांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथे मी आता जो सुहाणा मसाला राहतो तो मी थोडासा वापरणार आहे। तर हा मसाला मी टाकून घेतलेला आहे जेणेकरून बिर्याणीला चांगली चव आली पाहिजे यासाठी। तर मी आता ह्या मसाल्याला पण व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आता इथे मी दही टाकलेलं आहे। हे दही मी मिक्सरमधून थोडं ग्राइंड करून घेतलेलं होतं। तर हे लक्षात ठेवा, हे गरम कढई असताना किंवा गरम तेल असताना टाकायचं नाही, नाहीतर ते दही फाटतं। तर कमी फ्लेमवर ठेवायची गॅस आणि थोडं थंड होऊ द्यायचं, त्याच्यानंतर टाकायचं दही। आणि आता मी इथे पनीरचे क्यूब टाकून घेत आहे। यांना मस्त मिक्स करून घ्यायचं आणि 1 ते 2 मिनिट शिजू द्यायचं। तुम्ही बघू शकता किती मस्त तरी उमटलेली आहे। तर आता एकदा आणखी पुन्हा मिक्स करून घ्यायचं छान चम्मचनी पूर्ण। आणि मग नंतर इथे मी आता बिर्याणी राईस टाकून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे आणि त्याचा टेक्स्चर पण किती मस्त आहे। अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता जास्त मसाले न वापरता। तर आता इथे आपण हा बिर्याणी भात आहे चावल हा टाकून घेऊया आपण। तर तुम्ही भात टाकून किंवा पनीर वेगळं काढून नंतर वरून पनीर टाकू शकता किंवा मसाला सगळ्यात खाली आणि वरून भात असा पण लेयर करून टाकू शकता। तर मी ह्या पूर्ण मसाला खाली ठेवणार आहे आणि नंतर वरून भात टाकून घेणार आहे, लेयर करणार आहे। तर मी इथे 2 लेयर करणार आहे। तुम्हाला हवं तर 1 लेयर करायची आहे किंवा 3 लेयर करायचे आहे किंवा 2 लेयर करायचे आहे, ते तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता। तर मी इथे वरून आता थोडंसं पुदिन्याचे पाने टाकलेले आहे आणि सांबार टाकलेला आहे थोडासा, आणि हे फ्राय केलेले थोडेसे कांदे टाकून घेतलेले आहे। आणि आता आपण दुसरी लेयर करून घेऊया। दुसऱ्या लेयरला पण आपण त्याच पद्धतीने असा भात आहे तो आपण मस्त व्यवस्थित छान पसरवून घ्यायचा, एका लेवलमध्ये करून घ्यायचा मस्त। तर तुम्ही बघू शकता इथे किती मस्त पसरवून घेतलेला आहे। आणि आता इथे मी पुदिन्याचे पाने टाकून घेत आहे आणि हे पण मस्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर मी इथे थोडेसे पाने वापरलेली आहे आणि आता मी इथे कोथिंबीर वापरलेली आहे, थोडीशी टाकलेली आहे गार्निशसारखी। आणि आता इथे मी तळलेला कांदा तो टाकून घेणार आहे, याला पण मस्त टाकून घ्यायचं। तर इथे आता आपली दुसरी लेयर तयार झालेली आहे। तर आता मी एका वाटीमध्ये मी पाणी टाकून 5 ते 6 काड्या केसरच्या भिजत ठेवलेल्या होत्या। तर हे बघा अशा भिजलेल्या आहे। तर याचं पाणी मी आता इथे टाकून घेणार आहे। तुम्ही हवं तर दुधामध्ये भिजत ठेवू शकता। माझ्याकडे दूध संपलेलं होतं म्हणून मी पाण्यामध्येच ठेवलेलं होतं भिजत। तर हे आपण आता इथे टाकून घेऊया आणि मी इथे पेपर घेतलेला आहे। हा पेपर असा वरती झाकून घ्यायचा आणि त्याच्यावरती ताटी ठेवायची, तिला थोडं प्रेस करायचं जेणेकरून ती अंदरची जी वाफ आहे ती बाहेर गेली नाही पाहिजे त्यासाठी। आणि वरून थोडं जाडं किंवा हेवी भांडं तुमच्याकडे असेल ते तुम्ही ठेवू शकता। माझ्याकडे खलबत्ता होता म्हणून मी हे खलबत्ता ठेवला। आता 10 मिनिट झालेले आहे। तर आता आपण हे काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता किती मस्त झालेले आहे, गरम गरम मस्त वाफ निघालेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता। तुम्ही बघू शकता किती मस्त कलर दिसत आहे आणि त्याचा टेक्स्चर पण तुम्ही बघू शकता। तर आता आपण इथे सर्व करून घेऊया। तुम्ही पण अशा पद्धतीने बनवू शकता। ही बिर्याणी बनवायला मला साधारण 15 मिनिट लागलेले आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने अशा पद्धतीने बनवू शकता। तर मी इथे तडका दिलेला ताक घेतलेला आहे सोबत खायला। तुम्ही हवं तर तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही घेऊ शकता बिर्याणी सोबत खायला। तर तुम्ही बघू शकता किती मस्त सुंदर दिसून राहिलेली आहे, कलर पण किती मस्त दिसत आहे। व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा। आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि तुमच्याकडे काही टिप्स असेल तर माझ्यासोबत नक्की शेअर करा। आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग। नमस्कार।